रत्नागिरी जिल्ह्यासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे, कारण रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काल मध्यरात्रीपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या, मात्र आज सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज सकाळपासून हा सरीवरती पाऊस कोसळताना पाहायला मिळतो। काल उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला। दापोली असेल, मंडणगड असेल, गुहागर असेल, या सर्वच ठिकाणी काल जोरदार पावसानं बॅटिंग केलेली आणि आज मोर्चा हा दक्षिण रत्नागिरीकडे पावसाने वळवलेला आहे। मध्यरात्रीपासून पावसाचा जोर हा कायम होता, मात्र सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळं काल पडलेल्या पावसामुळे कोकणातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। रत्नागिरीतल्या प्रमुख ज्या नद्या आहेत, मग काजळी नदी असेल, अर्जुना नदी असेल, गोदावरी नदी असेल, या अक्षरशः दुथडी भरून वाहतात। यांच्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। गेल्या 24 तासाचा जर विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 144 मिलीमीटर सरासरी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। तर सर्वाधिक पाऊस हा मंडणगड तालुक्यामध्ये पडलेला आहे। मंडणगड तालुक्यामध्ये 177 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। त्याखालोखाल गुहागरमध्ये 144 मिलीमीटर, दापोलीमध्ये 138 मिलीमीटर, रत्नागिरीमध्ये 123 मिलीमीटर, तर लांजा तालुक्यामध्ये 118 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। एकंदरीत पाहिलं आज देखील रेड अलर्ट आहे आणि आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।